नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय टिकर मराठी सरळ सेवा या आपल्या YouTube चॅनलवर. तर आपण आज सुद्धा पाहणार आहोत बुद्धिमत्ता चाचणीचे काही प्रश्न जे तुम्हाला येत्या BMC च्या एक्झाम साठी महत्त्वशीर असणार आहेत. प्रश्नांना सुरुवात करते पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्यायचे आणि शेअर करून घ्यायचे जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा आपला हा महत्त्वशीर व्हिडिओ पोहोचेल. ओके, स्पेशल 60 दिवस आपण घेत आहोत. तर पाहूयात किती दिवस तुम्ही सपोर्ट करताय ते. मी करतेय प्रश्नांना सुरुवात. आजचे प्रश्न थोडेसे वेगळे आहेत. सगळ्यात पहिले घड्याळाचा प्रश्न आहे. माझं घड्याळ 10 सेकंद प्रति तास पुढे आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता मी माझं घड्याळ बरोबर लावलं तर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता माझं घड्याळ किती वेळ दाखवेल? 7:26, 7:17, 7:37, 7:10 मिनिटं आहेत बरं ती. आता एका तासाला 1 तास बरोबर 10 सेकंद पुढे जातंय हे घड्याळ. मग आता बघा, सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तास होत आहेत. मंगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत पुन्हा 24 तास झाले. आता बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत पुन्हा 24 तास झाले. गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तास झाले. पण शुक्रवारी दुपारी 12 ते शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 1 2 3 4 5 6 7 असे 7 तास झाले. जर मी या सगळ्या तासांची बेरीज केली, 7 एके 7, 7 2 14, सॉरी 4 एके 4 किंवा चला 4 आहेत ना 24 चे, म्हणजे ते 96 तास झाले. बरोबर आहे. 96 तास आणि वरचे 7 तास एकूण 103 तास होतात. हो ना. या 103 एका तासाला 10 सेकंद पुढे 103 गुणिले 10 1030 सेकंद. याला 60 ने भागायचं. 6 एके 6 उरले 4, 7 सकम 42 पॉइंट मध्ये उत्तर जाईल म्हणजे 17 मिनिटं पुढे. इथे काही पॉइंट दिलं नाहीये ना सेकंदचं, म्हणून ते काही मी ऍड करत नाही. मग संध्याकाळी 7च्या पुढे 17 मिनिटं, वेळ किती दाखवली जाईल? 7:17 मिनिटांची. पर्याय कुठला येईल? दुसराच. एका तासाला 10 सेकंद म्हटलेलं आहे. 24 तासाला 4 मिनिटं गेलं तरी पण चालेल. 4 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16 आणि 1 असे 17 मिनिटं. ओके, असं तोंडी केलं तरीही येतं, पण आता तुमची मर्जी, तुम्हाला कसं करायचंय. खालील दिलेल्या संकेतांचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दांसाठी संकेत निवडा. आपल्याला रिपोर्ट या शब्दासाठी संकेत निवडायचा आहे. आर साठी त्यांनी वर्तुळाचं पोट फाडले समजा. ई साठी वर्तुळात गुणाकार दिलेला आहे. पी साठी एच दिलेला आहे, पर्याय चौथा आलाय. ओ साठी गॅमा म्हणू शकतो आपण, वाय तर वाटत नाही. आर साठी परत हेच दिले. टी साठी उलटा. पर्याय कुठला आहे? चौथा. सगळ्यात सोपा प्रश्न आतापर्यंतचा. पुढचा प्रश्न, नातेसंबंध. फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवत नीता म्हणाली, तिच्या मुलाचा पिता हा माझ्या आईचा जावई आहे, तर नीताचे त्या स्त्री सोबत नातं काय? काकी, बहीण, आई, चुलत बहीण. फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवत नीता काय म्हणाली? तिच्या मुलाचा पिता, म्हणजे त्या स्त्रीच्या मुलाचा पिता म्हणजे वडील. त्या स्त्रीच्या मुलाचे वडील हा माझ्या आईचा जावई आहे, म्हणजे नीताच्या आईचा जावई. आपल्या आईचा जावई म्हणजे या तर आपले भाऊजी असणार किंवा आपला नवरा असणार. आता काय सांगितलंय? नीताचे त्या स्त्रीशी नातं काय, म्हणजे नीता या स्त्रीची कोण झाली? बहीण. आता आपला नवरा आपल्या आईचा जावई म्हणजे आपली आई, आईची मुलगी आपली बहीण, म्हणजे कोण झाली? ती बहीण झाली. एक तर ती स्वतः असू शकते किंवा बहीण, पण स्वतः केव्हा असेल? जेव्हा याच्यामध्ये दिलं जाईल तिच्या मुलाचा पिता हा माझ्या आईचा एकमेव जावई आहे, म्हणजे मी माझ्या आईला एकुलती एक असेल, असं ते नीता म्हणली. पुढचा प्रश्न,
15 ऑगस्ट 2012 ला गुरुवार येतो, तर 11 जून 2013 रोजी कोणता दिवस असेल? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 15 ऑगस्ट 2012 ला जर गुरुवार होता, तर 11 जून 2023. कसंही करा. 15 ऑगस्ट 2012 पासून 15 ऑगस्ट 2013 चा वार काढला तर वार एकने पुढे जाणार शुक्रवार. ओके, चला पाहूयात आपण. कारण 2012 लीप वर्ष जरी असलं ना, तरी त्याच्यामध्ये फेब्रुवारीचा महिना नाहीये. म्हणून 2ने वार नाही पुढे जात, एकनेच वार पुढे जाणार, तर शुक्रवार. आता जून हा महिना 30 चा आहे, त्याच्यातले 11 दिवस गेले तर 19 होणार. 19 ला 7 ने भागलं तर बाकी 5 येणार. जून, जुलैचे 3, ऑगस्टचा 1, 5, 6, 7, 8, 9. 9 ला 7 ने भागलं, बाकी 2. मग शुक्रवारच्या मागे 2 वार बुधवार येणार. दुसरी पद्धत सलग सलग जायचं. जसं 15 ऑगस्ट, ऑगस्ट 31 चा महिना आहे. 31 मधनं 15 गेले, उरले 16. 16 ला 7 ने भागलं, 2. सप्टेंबर 30, 7 ने भागलं. ऑक्टोबर 31, 7 ने भागलं. नोव्हेंबर 30, 7 ने भागलं. डिसेंबर 31, 7 ने भागलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून कुठे गेला? 11. 11 ला 7 ने भागलं, बाकी 4. आता या सगळ्यांची बेरीज करा. 5, 5, 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 26, 27. 27 ला 7 ने भागलं, बाकी आली 5. शुक्रवारच्या पुढे 5 वार येत आहे का बघा बरं. कॅल्क्युलेशन तुम्ही सांगायचं मला. कळतंय सगळ्यांना? काय? मग आता बुधवार कसं आलं होतं? 11 जून आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला 20 ला 7 ने भागलं, बाकी ते 6 घ्यायला पाहिजे होते. कारण आपल्याला 11 जूनला धरावं लागतं, 11 जूनला सोडावं नाही लागत. ठीक आहे, तरी पण एकदा पुन्हा सांगून देते. ऑगस्ट, 16 ला 7 ने ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जूनचा 11 दिवस आहे म्हणून 7 ने भागलं, तर बाकी 4. आता बेरीज केली. 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 20 आणि वरचे 7, 27. 27 ला 7 ने भागलं, बाकी घ्यायची. 7 त्रिक 21, 22, 23, 24, 25, 26, 27. हो ना? बरोबर आलं का? तुम्ही जितकं स्वतःला कन्फ्युज कराल ना, तितकं तुम्ही अजून कन्फ्युज व्हाल. म्हणून आपलं उत्तर बुधवार आहे. ठीक आहे, तुमच्या मनातले जे जे डाऊट आहे ते मी तुम्हाला क्लिअर करून द्यायचे. मग हे 11 घ्यायचे का नाही घ्यायचे? नाही घ्यायचे. या तर हे 15 नाही घ्यायचे किंवा हे 11 नाही घ्यायचे. दोन्ही घ्यायचे, दोन्ही सोडायचे असं पण नाही. डेली लेक्चर अटेंड करा, अजून सविस्तर तुम्हाला सांगत जाईल. म्हणजे कन्फ्युज नाही होणार. साधं साधं सोपं सोपं करत चला गणित. पुढचा प्रश्न. रोहन उत्तरेला 3 किलोमीटर चालत गेला, लगेच सोडवायला घ्यायचं. नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 2 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालत गेला. या ठिकाणापासून तो डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालत गेला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? 1, 2, 3, 5. सुरुवात इथून केलेली, इथे आहे. हे 2 आणि 3. 3तनं 2 गेले 1. सुरुवातीच्या ठिकाणापासून तो 1 किलोमीटर वरच आहे. पर्याय येणार पहिलाच. पुढचा प्रश्न. सर्व विद्यार्थी मुलं आहेत आणि सर्व मुलं खेळाडू आहेत. वरील विधानावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो? सर्व विद्यार्थी मुलं आहेत आणि सर्व मुलं खेळाडू आहेत. मग आता पाहूयात. सर्व खेळाडू मुलं आहेत का? खेळाडूंचं वर्तुळ आतमध्ये, मुलांचं बाहेर? नाही. सर्व मुलं विद्यार्थी आहे का? मुलांचं आतमध्ये, विद्यार्थ्यांचं बाहेर आहे का? नाही. सर्व खेळाडू विद्यार्थी आहे का? खेळाडूंचं आतमध्ये, विद्यार्थ्यांचं बाहेर? नाही. सर्व विद्यार्थी खेळाडू आहे का? विद्यार्थ्यांचं आतमध्ये, खेळाडूंचं बाहेर? दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार. हे बघा, असं असतं. सर्व खेळाडू मुले, खेळाडूंचं आतमध्ये, मुलांचं बाहेर, असं नाहीये. खेळाडूच बाहेर आहे.
सर्व मुले विद्यार्थी. मुलांचा आतमध्ये विद्यार्थ्यांचं बाहेर नाही, विद्यार्थीच आत आहे. सर्व खेळाडू विद्यार्थी. सर्व खेळाडू विद्यार्थी पण नाहीच आहे. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. एका सांकेतिक भाषेत टीन पेक मिक याचा अर्थ आहे ही इज गुड आणि मिक हेक टेकचा अर्थ आहे दे आर गुड. त्याचा अर्थ काय? तर गुड या शब्दाचा संकेत काय असेल? मिक हेक टीन काहीतरी वेगळंच दिलंय. आता गुड, गुड हा शब्द इथे पण आहे, गुड हा शब्द इथे पण आहे. मग टीन पेक मिक आणि मिक हेक टेक मध्ये कॉमन आहे मिक. म्हणजे गुड या शब्दासाठी काय कॉमन आलं? मिक. पर्याय आला पहिलाच. जे कॉमन असतं तेच घ्यावं लागतं. पुढचा प्रश्न. खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 16, 28, 32, 38. नीट समजून घ्यायचं. जिथे क्रॉस दिसतंय त्यांना क्रमांक टाका. आणि ज्यामध्ये लाईन दिसतायत ना या उभ्या अशा मधल्याचा त्यांना क्रमांक टाका. आता मी सांगते. मोठी संख्या गुणिले 4 अधिक मोठी संख्या गुणिले 2. अरे 4 लिहिलं मी. मोठी संख्या गुणिले 2 अधिक 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 मधल्या लाईन गुणिले 2. आता बघा बरं. मोठी संख्या 4, 4 दुने. परत मोठी संख्या 4, 4 दुने. परत मोठी संख्या 4, 4 दुने. परत मोठी संख्या 4, 4 दुने. मधल्या लाईन किती आहेत? 3. त्याचे दुप्पट. 4 दुने 8 अधिक 4 दुने 8 अधिक 4 दुने 8 अधिक 4 दुने 8 अधिक 3 दुने 6. 8 16 8 24 8 चौक 32 आणि 6 38. एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली आहे? 38 झाली. याला म्हणतात त्रिकोण मोजण्याची शॉर्ट ट्रिक. 8 8 16 24 32. हे मधल्या लाईनीचे जर तुम्ही विसरलात तर तुमचं उत्तर 32 वरच थांबेल. मध्ये जेवढ्या लाईन असतात तेवढ्यांची दुप्पट करावीच लागते. पुढचा प्रश्न. प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा. 256 255 324 289. वर्गमुळात 121 अधिक वर्गमुळात 144. हा 11चा वर्ग, हा 12चा वर्ग, बेरीज केली 23. वर्गमुळात 169 अधिक वर्गमुळात 196. हा 13चा वर्ग, हा 14चा वर्ग, उत्तर आलं 27. हा वर्गमुळात 225 अधिक वर्गमुळात काय लिहायचं? 15 अधिक किती म्हणजे 33 होणार? 18. 18चा वर्ग आहे 324. उत्तर येणार पर्याय तिसरा. प्रश्न छान आहेत. सेशनला लाईक करून घ्यायचंच आहे. कंपल्सरी आहे तुमच्यासाठी. पुढचा प्रश्न काय आहे बघा. इंग्रजी वर्णमालेतील किती अक्षर म्हणजे मोठ्या लिपीतील आरशात पाहिल्यास तशीच्या तशीच दिसतात? 8 9 10 11. आता मी ना तुम्हाला एकदा आरसा आणि वर्ण लिहून देते. हे आरसा आहे बरं का. ए हा आरशामध्ये ए सारखा दिसतो, पण बी हा आरशामध्ये उलटा दिसतो. सी आरशामध्ये उलटा दिसतो, डी आरशामध्ये उलटा दिसतो, ई आरशामध्ये उलटा दिसतो, एफ आरशामध्ये उलटा दिसतो, जी हा आरशामध्ये उलटा दिसतो, एच आरशात एच सारखा दिसतो, आय आरशात आय सारखा दिसतो, जे मात्र उलटा दिसतो, के पण उलटा दिसतो, एल पण उलटा दिसतो, एम एम सारखा दिसतो, एन हा उलटा दिसतो, ओ ओ सारखा दिसतो, पी हा उलटा दिसतो, क्यू पण उलटा दिसतो, आर पण उलटा दिसतो, एस पण, टी टी सारखा आहे, यू यू सारखा आहे, व्ही व्ही सारखा आहे. आता जागा कुठे? ठीक आहे चला. डब्ल्यू डब्ल्यू सारखा दिसतो, एक्स एक्स सारखा दिसतो, वाय हा वाय सारखा दिसतो, झेड हा उलटा दिसतो. आता सेम टू सेम दिसणारे म्हटलेले आहे त्यांनी. मग आपण आता सेम टू सेम दिसणारे पाहूयात. 1 2
3 4 5 6 7 8 9 10 11. आरशामध्ये जसेच्या तसे दिसणारे एकूण वर्ण किती आहेत? 11. ठीक आहे. असंच पाण्यातलं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न तुलनाचा आहे. काय आहे बघूयात. एका रांगेत S हा R च्या मागे असला तरी P च्या पुढे आहे. S हा R च्या मागे असला तरी P च्या पुढे आहे. C हा P च्या मागे असला तरी A च्या पुढे आहे. यापैकी मधोमध असणारा कोण? P. पर्याय आहे दुसरा. पुढचा प्रश्न. 15 मित्र एका विशेष मेळाव्यासाठी एकत्र जमले. प्रत्येकाने राहिलेल्या सर्व मित्रांसाठी एक एक पुस्तक द्यायचे ठरवले. तर एकूण पुस्तके किती आणली गेली? 225, 210, 240, 220. आता जेव्हा ही पुस्तकं भेटवस्तूचा फॉर्म्युला असेल तेव्हा असेल n वजा 1. n आहे 15. 15 गुणिले 14. बरोबर आहे? ठीक आहे. काय सांगितलं तुम्हाला मी? जेव्हा ही भेटवस्तू किंवा म्हणजे हस्तांदोलन सोडून जेव्हा आपण भेटवस्तू असेल किंवा पुस्तकं वगैरे असतील, काही गिफ्ट असेल, एखादी वस्तू असेल, तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा n वजा 1. 15 गुणिले 14 210. उत्तर आलं पर्याय दुसरा. ठीक आहे. तर हे होते आपले आजचे प्रश्न. प्रश्न आवडले असतील, कन्सेप्ट समजले असेल किंवा नसेल समजला तरी कमेंट मध्ये सांगा. लेक्चरला लाईक करून घ्या, लेक्चरला शेअर करत चला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज याच पद्धतीने नवनवीन प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आता थांबते, भेटूयात पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सगळ्यांना. कमेंट मध्ये सांगा नक्की कसं वाटलं ते. थँक्यू.